नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये आपण तर्कसंगती व अनुमान अभ्यासत आहोत. स्वाध्याय 8.1 पहिला प्रश्न बघा. शौनकची बहीण नमिता त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे आणि त्याची आई नमिताच्या वयाच्या चौपट वयाची आहे. आईचे वय 36 वर्ष असल्यास शौनकचे आजचे वय किती? बघा, शौनक त्याच्या आईचे वय किती दिले? आजचे वय 36 वर्ष. आपण दिलेल्या गोष्टी बघू पहिला. आईचे आजचे वय 36 वर्ष. त्याची आई नमिताच्या वयाच्या चौपट आहे. चौपट म्हणजे काय करायचं? गुणुले 4 करायचं. बघा, पण त्याच्यावरून आपल्याला नमिताचं वय काढता येईल आईच्या वयावरनं. बघा, आईचे वय काय आहे? आईचे वय बरोबर नमिताच्या वयाच्या चौपट, म्हणजे नमिताचे वय गुणुले 4. चौपट म्हणजे गुणुले 4 करायचं. आता आईचे वय किती आहे? 36 आहे. नमिताचे वय आपल्याला काढायचं आहे. ताचे वय नमिताचे वय गुणुले 4. हे 4 बरोबर चिन्हाच्या इकडं गुणुलेमध्ये आहे. इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं डाव्या साईडला घ्यायचं झालं तर काय करायचं? भागिले करायचं. म्हणजे 36 भागिले 4 बरोबर नमिताचे वय. 4 9 36. भागाकार किती आला ह्या दोघांचा? 9. 4 9 36 म्हणजे 9 बरोबर नमिताचे वय. नमिताचे वय किती आलं? 9 वर्ष आलं. याच्यावरून आपल्याला शौनकचे वय काढता येईल. शौनकची बहीण नमिता त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे शौनकपेक्षा नमिता किती वर्षांनी मोठी आहे? 3 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे शौनक काय आहे? 3 वर्षांनी तिच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे काय करता येईल? शौनकचे वय काढण्यासाठी नमिताच्या वयातून 3 वर्ष वजा करावे लागतील. शौनकचे वय बरोबर नमिताचे वय 9 वर्ष वजा 3, म्हणजे 9 वजा 3 किती आलं? 6 वर्ष. म्हणजे शौनकचे वय काय झाले? शौनकचे वय 6 वर्ष झाले. आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा. पवन आणि धवल यांच्या वयात 6 वर्षाचे अंतर. आणखी 18 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल? आता बघा, 18 वर्षानंतर त्या दोघांचे पण वय वाढेल. त्यामुळे दोघांतला फरक सारखाच राहील. त्यामुळे 6च वर्ष. आता समजा तुम्ही 4थीला आहेत, तुमच्या 2 मित्रांमध्ये 1-2 महिन्याचा फरक आहे. आता पुढच्या वर्षी तुम्ही जरी 5वीला गेलात तरी तो फरक किती राहणार आहे? 2च महिने राहणार आहे. 2 महिन्याचा फरक असेल तर 2च महिने राहणार. तुम्ही 10वीला जरी गेलात तरी तुम्ही दोघांच्या वयातला फरक 2च महिने राहणार आहे. त्याप्रमाणे पवन आणि धवल याच्या वयामध्ये किती वर्षाचं अंतर आहे? 6 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे 18 वर्षानंतर पण त्यांच्या वयामध्ये 6च वर्षाचे अंतर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. प्रश्न तिसरा बघा. प्रशांतचे आजचे वय आईच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4ने जास्त असून बाबांच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4ने कमी आहे. जर बाबांचे वय 44 वर्ष असेल तर आईचे वय किती? आता काय करायचं? आपल्याला काय दिले त्याच्यावरून काय काढायचं आहे ते बघायचं. आता काय दिले आपल्याला पहिल्यांदा ते बघा. बाबांचे आजचे वय दिले. बाबांचे आजचे वय किती वर्ष आहे? 44 वर्ष. ते प्रशांतच्या वयाच्या किती पट आहे? बाबांच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4ने कमी आहे प्रशांतचे वय. प्रशांतचे वय काय आहे? प्रशांतचे वय काय? बाबांच्या बाबांचे वय किती आहे? 44. वयाच्या म्हणलं की काय करायचं? गुणाकार करायचं. ची असेल तर गुणाकार करायचा. 1/2 म्हणजेच किती आपण असं लिहू शकतात? 44 की 44 म्हणजेच 44/2 असं लिहू शकतो आपण. च्या वयाच्या पेक्षा 4ने कमी आहे. वजा 4 म्हणजे वजा 4. हे झालं प्रशांतचे. आणि आईचं वय काय? आता सुरुवातीला बघा प्रशांतचे वय. आईचे वय काय आहे बघू. आता बघा प्रशांतचे पूर्ण पहिले सुरुवातीला वय काढू. 2 2 4 2 2 4. 22मधून 4 गेले किती राहिले? 22मधून 4 गेले 18 राहिले. आता आपल्याला याच्यावरून आईचे वय काढता येईल. आईचे वय काय? आईचे वय काय आहे सांगा? प्रशांतचे वय काय आहे? आईच्या वयाच्या 1/3 म्हणजे आईचे वय भागिले 3 अधिक 4
बरोबर प्रशांतचे वय. काय दिले? प्रशांतचे वय आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 4ने अधिक आहे. आता आपल्याला प्रशांतचे वय माहिती आहे, आपण काढलंय वरती 18 वर्षे. म्हणजे आईचे वय काय करायचं? आईचे वय भागिले 3. हे जे बरोबर चिन्हाच्या अलीकडे अधिक आहे, बरोबर चिन्हाच्या डावीकडे जाताना इकडे उजवीकडे जाताना काय होईल? वजा होईल. -4 करायचं. 18तून 4 गेले किती राहिले? 14 राहिले. आता हे आईचे वय भागिले 3, ही भागिले इकडे जाताना काय होते? गुणाकार होते. म्हणजे आईचे वय बरोबर 14, इकडे भागिले तिकडे गुणुले 3 होते. 14 गुणिले 14 त्रिक 42. म्हणजे आईचे वय किती झाले? 42 वर्षे. सुरुवातीला काय दिले? बाबांचे वय दिले. बाबांच्या वयावरून आपण प्रशांतचे वय काढले आणि प्रशांतच्या वयावरून आपण आईचे वय काढू शकतो. प्रश्न 4 बघा. शलाकाचे आजचे वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाचा 1/3 पट आहे. शलाकाच्या वडिलांचे वय 6 वर्षानंतर 45 वर्ष होईल, तर त्यावेळी शलाकाचे वय किती होईल? किती असेल? आता 6 वर्षानंतर 45 होईल, म्हणजे आताचं किती असेल? 45 वजा 6. आणि शलाकाचे त्यावेळेचे वय किती मिळेल? त्यावेळेचे म्हणजे 6 वर्षानंतरचे वय विचारले आपल्याला. आता बघा, आपल्याला दिलेल्या गोष्टी काय आहेत? वडिलांचे वय, वडिलांचे 6 वर्षानंतरचे वय, वय किती आहे? 45 आहे. मग आजचे वय काढण्यासाठी काय करायचं? नंतरचे म्हटल्यावर आजचे काढण्यासाठी वजाबाकी करावी लागेल. वडिलांचे आजचे वय बरोबर 45 वजा 6. 45 वजा 6 किती येते? 39 येते. आता काय करायचं? आता पुढे दिले बघा. शलाकाचे आजचे वय तिच्या वडिलांच्या आजीच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे बघा, शलाकाचे वय बरोबर आजचे वय किती? वडिलांच्या वयाच्या, वडिलांचे वय वडिलांच्या वयाच्या म्हणल्यावर 1/3, म्हणजेच भागिले 3 जरी केलं तरी चालते. पट आहे. आज वडिलांचे वय किती आहे? आजचे वय किती आहे वडिलांचे? 39 भागिले 3. 3 1 3, 3 1 3, 3 त्रिक 9. म्हणजे शलाकाचे आजचे वय किती झाले? आजचे वय 13 वर्ष. पण त्यांनी काय लिहिले? त्यावेळेचे वय. त्यावेळेचे म्हणजे 6 वर्षानंतर वय विचारले. शलाकाचे 6 वर्षानंतरचे वय, 6 वर्षानंतरचे वय बरोबर किती येईल? 13 अधिक 6. 13 अधिक 6 किती येते? 19 वर्षे. आहे का पर्यायामध्ये? आहे. पहिलाच पर्याय. प्रश्न 5 बघा. 7 वर्षापूर्वी समीर आणि कविता यांचे एकूण वय 30 वर्ष होते, तर 7 वर्षांनंतर त्यांचे एकूण वय किती असेल? तर 7 वर्षापूर्वी किती होते? 30 वर्ष. बघा, 7 वर्षांपूर्वी दोघांचे वय, दोघांचे वय किती होते? 30 वर्ष. आता आजचे वय काढायचे तर काय करावं लागेल? दोघांचे पण वय 7-7ने वाढेल. आजचे वय दोघांचे, आजचे दोघांचे वय काढण्यासाठी काय करावं लागेल? 7 वर्षापूर्वीचं वय किती होतं? 30 वर्ष. त्याच्यामध्ये आजचे वय काढायचं ते कविता पण 7 वर्षांनी वाढेल, समीर पण 7 वर्षांनी वाढेल. म्हणजे 7 अधिक 7 म्हणजे किती झाले? 30 आणि 14 44 वर्ष असेल. हे दोघांचे आजचे वय किती झाले? दोघांचे मिळून आजचे वय किती झाले? 44 वर्ष. आता त्यांनी काय विचारले? 7 वर्षांनंतर त्यांचे एकूण वय किती? आता आपण 7 वर्षानंतरचे काढू. 7 वर्षानंतरचे वय दोघांचे, आजचे वय किती आहे? 44 वर्ष. 7 वर्षानंतर काय होईल? समीर पण 7 वर्षांनी वाढेल आणि कविता पण 7 वर्षांनी वाढेल. म्हणजे किती होईल? 44 अधिक 7 अधिक 7
58 वर्ष होईल. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न 6 बघा. अमोलचे वय अनिलच्या वयाच्या 1/3 पट आहे. दोघांच्या वयांची बेरीज 28 वर्ष असल्यास अनिलचे वय किती? अमोलचे वय किती आहे? अनिलच्या वयाच्या 1/3 बघा. अमोलचे वय बरोबर किती? अनिलच्या वयाच्या अनिलचे वय 1/3 पट, म्हणजेच असं पण लिहू शकतो 1/3 किंवा भागिले 3 पण, कारण गुणिले 1 बरोबर तेच राहते, भागिले 3. किंवा आता अमोलचे वय बरोबर अनिलचे वय भागिले 3, किंवा असं पण लिहू शकता अनिलचे वय बरोबर काय? बरोबर हे 3 इकडं भागिले, इकडे गेल्यावर काय येईल? गुणिले येईल. म्हणजे अमोलचे वय गुणिले 3. अमोलचे वय बरोबर अनिलचे वय भागिले 3, किंवा अनिलचे वय बरोबर अमोलचे वय गुणिले 3, दोन्ही पण एकच येतं. आता बघा, दोघांच्या वयांची बेरीज किती? 28 वर्ष. म्हणजेच अमोलचे वय अधिक अनिलचे वय बरोबर 28 वर्ष. आता आपल्याला अनिलचे वय म्हणजे काय माहिती आहे? अनिलचे वय म्हणजे अमोलचे वय गुणिले 3. बघा, अमोलचे वय अधिक अनिलचे वय म्हणजे काय? अमोलचे वय गुणिले 3 बरोबर 28 वर्ष. आता बघा, आता अमोलचे वय इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतं, आणि ही 3 अमोलचे वय गुणिले 3, म्हणजेच आपण गुणिले चिन्ह नाही दिले तरी अमोलचे वय हे 3 आणि इथलं 1 बरोबर किती झालं? 4 झालं. 4 अमोलचे वय, अमोलचे वय हे 4 इथं काय आहे? गुणिले, इकडे गेल्यावर भागिले होते. या बरोबर चिन्हाच्या इकडे गुणिले असेल तर इकडे गेल्यावर काय होते? भागिले होते. 4 सख्ख 4 7 28, म्हणजे अमोलचे वय किती झालं? बरोबर 7 वर्ष. अमोलचे वय आपल्याला अमोलच्या वयावरून अनिलचे वय काढता येते. अनिलचे वय बरोबर काय? वय बरोबर अमोलचे वय गुणिले 3, म्हणजे 7 गुणिले 3 बरोबर 7 त्रिक 21 वर्ष आहे. 21 वर्ष आहे का? पर्याय आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7 बघा. आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज 52 वर्ष आहे. 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांतील फरक 22 वर्ष होता, तर मुलाचे त्या वेळचे वय काय असेल? आता बघा, त्यांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे? आई आणि मुलगा काय दिलेलं आहे ते पहिल्यांदा बघायचं, त्यावरून आपण काय काढायचं आहे ते बघायचं. आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? वयांची बेरीज 52 वर्षे. तर 7 वर्षांपूर्वी दोघांच्या वयांची बेरीज किती असेल? पूर्वी आई अधिक मुलगा, आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज किती असेल? 52 पूर्वी म्हणल्यावर वजा 7 आणि आईचं वजा 7 करायचं. मुलाचं 7 कमी करायचं, पूर्वीचं काढायचं आहे, त्यामुळे मुलाचं वजा 7 करायचं, आईचं वजा 7. 52 मधनं 14 गेले, किती राहिले? 52 वजा 14 बरोबर 38 वर्ष. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयातील फरक किती सांगितलं त्यांनी? 22 वर्ष. म्हणजे 7 वर्षांपूर्वी आई वजा म्हणजे आई म्हणजे आईचे वय, आईचे वय थांबा इथे लिहिते, आईचे वय वजा मुलाचे वय बरोबर किती सांगितले? 22 वर्ष.
फरक म्हणजे काय करायचं, वजाबाकी करा. आई मोठी असणार आहे, आईच्या वयातून मुलाचे वय वजा करायचे, म्हणजे किती असणार फरक, 22 वर्ष. आणि बेरीज किती आहे, 7 वर्षापूर्वीच 38 वर्ष. म्हणजेच बघा, आईचे वय बरोबर 22, इथं वजा आहे, इथं गेल्यावर काय होतं, इकडं बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर अधिक होता, अधिक मुलाचे वय. आपण याच्यामध्ये किमती घालू मुलाचे वयचे. आईचे वय अधिक मुलाचे वय बरोबर, इथं किती आहे, 38 आहे. पण इथं काय दिले, आईचे वय किती दिले, 22 वर्ष अधिक मुलाचे वय, 22 वर्षे अधिक मुलाचे वय. हे तर आईच्या जागी आपण काय केलं, ही आईच्या जागेची जी किंमत आहे 22 वर्ष अधिक मुलाचे वय ते घातलं, अधिक मुलाचे वय बरोबर किती आहे, 38 आहे. आता इकडं 22 वर्ष अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होणार, वजा होणार. इथं काहीच नसतं म्हणजे मुलाचे वय आणि मुलाचे वय, म्हणजे काहीच नसतं म्हणजे एक असतं. इथं काहीच नसतं म्हणजे एक असतं, एक मुलाचे वय आणि एक मुलाचे वय म्हणजे 2 मुलाचे वय आणि इकडं अधिक असलं आहे, 22 वर्ष इकडं अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होणार, वजा होणार. 38 वजा 22, 38 वजा 22 किती आले, 16. इथं 2 मुलाचे वय, म्हणजे मुलाचे वय बरोबर, इथं वय 2 म्हणजे गुणाकार असतो, इकडे गेल्यावर काय होणार, भागिले होणार, भागिले 16 भागिले 2 बरोबर 2 8 16, 8 वर्ष. म्हणजे मुलाचे वय किती, 7 वर्षापूर्वी 8 वर्षे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आपण अशा प्रकारे हे काढू शकतो, किंवा मुलाचे वय x मानूनही काढू शकतो. तुम्हाला जर असं लिहायला जास्त वाटत असेल मुलाचे वय, तर मुलाचे वय x मानाचे, आईचे वय x अधिक 22 होते, आणि त्याप्रमाणे आता इथं मुलाचे वय जर आपण x मानलं तर आईचे वय काय होते, 22 अधिक x होते, x मानूनही करू शकता. जे तुम्हाला सोपं वाटते ते करा. हेच गणित आपण x मानून बघा. आता मुलाचे वय जर x मानलं, मुलाचे वय बरोबर x, तर आईचे वय काय, आईचे वय 22 अधिक x. आता या दोघांची बेरीज किती आहे, 7 वर्षापूर्वी 38 वर्ष आहे, दोघांची बेरीज 38 वर्ष, म्हणजे काय, x बघा, आता x अधिक 22 x बरोबर 38. आता x आणि x किती झाले, 2x. इथं 22 अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होणार, वजा होणार, वजा 22. 2x बरोबर 38मधनं 22 गेले, किती राहिले, 16 राहिले. इथं 2x म्हणजे काय नसतं, म्हणजे दोघांचं म्हणजे चिन्ह नसतं, म्हणजे काय असते, गुणाकारात चिन्ह असते. x 16/2 म्हणजेच 2 8 म्हणजे 8 वर्षे. x बरोबर कुणाचे वय मानले आपण, मुलाचे वय मानले, 8 वर्ष बरोबर मुलाचे वय. तुम्हाला x मानून सोपे पडत असेल तर ते करा, ज्यांना x मानून समजत नसेल त्याने या पद्धतीने करा. प्रश्न 8वा बघा, शमिका व सानिका यांच्या वयांमध्ये 6 वर्षाचे अंतर आहे. 6 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 42 वर्षे असेल, तर आज सानिकाचे वय किती. आता बघा, 6 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती, 42. काय दिलेले आपल्याला, 6 वर्षानंतरचे त्यांचे वय दिले, म्हणजे त्यांचे आजचे वय काढायचे झाले तर काय करायला लागेल, ह्या 42मधून 6 दोघांचे हे 6 वर्ष कमी करावं लागेल. म्हणजे बघा, आजचे वय शमिका व सानिकाचे 6 वर्षानंतर किती आहे, 42. तर आजचे वय काढायचं काय करायला, वजा 6, हिचं वजा 6, म्हणजे 42मधून किती गेले, 6 2 12 गेले, किती राहिले, 30 राहिले. म्हणजे दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे, 30 वर्षे आहे. शमिका व सानिकाचे एकूण आजचे
एकूण वय वय किती 30 वर्षे. म्हणजेच आपण असंही लिहू शकतो, शमिका अधिक सानिका बरोबर 30. आता बघा त्यांच्या वयामध्ये 6 वर्षाचे अंतर आहे, म्हणजेच किती. आता त्यांनी शमिका मोठी आहे का सानिका मोठी आहे हे सांगितले का नाही. शमिका ही मोठी असू शकते आणि सानिका ही मोठी असू शकते. तर बघा, जर शमिका मोठी असेल तर शमिका वजा शमिकाचे वय वजा सानिकाचे वय बरोबर किती 6 वर्षाचे अंतर आहे. दोघींची वयाची फरक किती 6. शमिका मोठी असेल तर तिचं वय जास्त असेल, त्यातून सानिकाचं वय वजा केलं की 6 वर्ष मिळेल. परंतु जर सानिका मोठी असेल तर सानिका वजा शमिका बरोबर 6 वर्ष असेल. आता बघा, आपल्याला दोघांची बेरीज दिली आणि दोघांची वजाबाकी मिळाली. आता याच्यामध्ये आपण शमिकाचे वय ठेवू. आता बघा इथं बघा, शमिकाचे वय वजा सानिका बरोबर 6 वर्ष. म्हणजेच आपण असंही लिहू शकतो या वाक्याला, शमिका बरोबर 6. इथं वजाचं चिन्ह आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे वजाचं चिन्ह आहे. इकडे गेल्यावर आपण काय करू शकतो, अधिकचं चिन्ह देऊया, अधिक सानिका. मग बघा इथं शमिका अधिक सानिका बरोबर 30 वर्ष. शमिका अधिक सानिका बरोबर 30 वर्ष. आता ह्या शमिकाच्या जागी काय करू आपण, शमिकाचं 6 अधिक सानिका 6 वर्ष अधिक सानिका, किंवा हेच आपण एक्स मानूनही करू शकतो. सानिका बरोबर 30. हे 6 इकडं अधिक आहे, इकडे गेल्यावर वजा होईल. हे 1 सानिका, इथं 1 सानिका म्हणजे 2 सानिका बरोबर 30. इथं 6 अधिक आहे वजा 6 म्हणजे 30 मधनं 6 गेले किती राहिले 24. इथं 2 गुणवले, इथं बरोबर इकडे गेल्यावर काय होईल भागिले, म्हणजेच किती येते 12 येते. 2 म्हणजे सानिकाचे वय किती येते 12 वर्षे. किंवा जर सानिका लहान असेल तर 12 वर्षे, किंवा सानिका जर मोठी असेल तर काय होईल, सानिका जर मोठी असेल तर काय होईल 12 अधिक 6 किती येईल 18 वर्ष. म्हणजे सानिकाचे वय 12 वर्ष तर येईल किंवा 18 वर्ष तर येईल. किती वर्ष, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता हेच गणित आपण एक्स मानून कशा पद्धतीने करू शकतो बघा. आता शमिका बरोबर आपण समजा एक्स घेतला, शमिका बरोबर एक्स आणि सानिका बरोबर काय घेतलं वाय घेतलं. बघा दोघांच्या वयांची बेरीज किती आहे, 6 वर्षापूर्वी 42 वर्ष होते. आता आजचे वय काय आहे शमिकाचे आणि सानिकाचे वय बरोबर किती येते 42 वजा 6 वजा 6 म्हणजेच किती येते 30 वर्ष. म्हणजेच एक्स अधिक वाय बरोबर किती येते 30 वर्ष. आणि दोघांच्या वयातला फरक किती आहे 6 वर्ष. म्हणजे एक्स वजा वाय बरोबर किती आहे 6. आता बघा यांची दोघांची बेरीज करू आपण, एक्स अधिक वाय बरोबर 30, एक्स वजा वाय बरोबर 6. यांची जर बेरीज केली तर काय येते वाय अधिक वाय वजा वाय मग किती होते 0 होते. एक एक्स म्हणजे एक एक्स असते, एक्स म्हणजेच एक्स म्हणजे 2 एक्स. यांची बेरीज ही किती येते 36. म्हणजे एक्स बरोबर 36 भागिले 2 म्हणजे किती आलं 18 2 36. म्हणजे एक्स म्हणजे सानिकाचं वय किती आलं 18. सानिका असेल किंवा सानिका जर मोठी असेल तर एक्स वर्ष. म्हणजेच हिचं वय किती येते बघा 18 वजा वाय म्हणजे एक्स. बघा आपण एक्स वजा वाय बरोबर किती आलं 6 वर्ष. म्हणजे एक्समध्ये आपण किती एक्स बरोबर आले 18, 18 वजा वाय बरोबर किती आले 6. हे 18 इकडं अधिक आहे, इकडे गेल्यावर वजा होते. म्हणजे वजा वाय बरोबर 18तून मोठ्यातून लहान संख्या घालवायची आणि वजा चिन्ह द्यायचं. 18तून 6 गेले किती राहिले वजा 12. म्हणजे दोघांचं वजा वजा गेले बरोबर किती आलं 12 आले. म्हणजे वाय बरोबर 12. म्हणजेच ही जर सानिका जर लहान असेल तर 12 वर्ष येते आणि मोठी असेल तर 18 वर्षे. म्हणजे पर्याय क्रमांक किती आला 4 आला. तुम्हाला एक्स मानून सोपं पडत असेल तर एक्स मानून करा किंवा आहे तसे नाव लिहून करा. दोन्ही पद्धतीने मी शिकवलं. प्रश्न 9 बघा, अरुणा सुषमा यांच्या 7 वर्षापूर्वींच्या वयांची बेरीज 39 वर्ष होती, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल. आता 7 वर्षापूर्वी बेरीज किती होती 7 वर्षांपूर्वी
अरुणा आणि सुषमा यांच्या वयांची बेरीज किती होते? 39 वर्ष. तर त्यांची आजची वय किती होते बघा. आजची आजच्या वयांची एकूण बेरीज किती येईल? आता दोघींचीही 7-7 वर्षांनी वाढ होईल. अरुणा 7 वर्षांनी वाढेल आणि सुषमा 7 वर्षांनी, म्हणजे +7 म्हणजे 39 + 14 बरोबर किती येते? 4 आणि 1 5 53 वर्ष येते. आता 4 वर्षांनंतर बघा, 4 वर्षानंतर एकूण वय किती होईल? हे 53 आणि ह्याचं 4 वर्षांनी वाढेल, त्याचं 4 वर्षांनी, अरुणाचं 4 वर्षांनी आणि सुषमाचं 4 वर्षांनी, म्हणजे 8 वर्षांनी वाढेल. 53 + 8 बरोबर किती झाले? 61 येईल. 61 वर्ष पर्यायामध्ये दिलं नाही, बहुतेक त्यांची प्रिंट मिस्टेक असेल, कारण 7 वर्षापूर्वी 39 वर्ष होते. त्यावरून आपण आजचे वय काढले. आजच्या वयावरून आपण 4 वर्षानंतरचे वय काढले, त्यामुळे आपले बरोबर आहे 61 वर्षे. पर्यायामध्ये नाही, प्रिंट मिस्टेक असेल त्यांची. प्रश्न 10 बघा. श्रीनाथ ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. जेव्हा त्यांच्या वयांची बेरीज 54 वर्षे होईल तेव्हा श्रीनाथचे वय काय असेल? आता श्रीनाथचे वय काय? श्रीनाथचे वय ज्योतीपेक्षा 8 वर्षांनी मोठं आहे, म्हणजे ज्योतीचे वय +8. ज्योतीचे वय +8, म्हणजेच आपण असे पण करू शकतो. ज्योतीचे वय बरोबर श्रीनाथचे वय, इकडं अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होते? वजा होते, -8. आता त्यांच्या वयांची बेरीज किती वर्ष? 54 वर्ष, म्हणजे श्रीनाथचे वय अधिक ज्योतीचे वय बरोबर 54. आपल्याला ज्योतीचे वय किती दिले? आपल्याला कोणाचे काढायचे आहे? श्रीनाथचे वय काढायचे आहे. ज्योतीचे वय बरोबर काय? श्रीनाथचे वय -8 श्रीनाथचे वय. ज्योतीच्या वयाच्या जागी आपण काय केले? ज्योतीच्या वयाची किंमत काय? श्रीनाथचे वय -8, श्रीनाथचे वय अधिक श्रीनाथचे वय -8 बरोबर 54, किंवा x म्हणून पण आपण करू शकतो. आता समजा श्रीनाथचे वय दोनदा झाले, 1 म्हणजे 2 श्रीनाथचे वय, इकडं वजा आहे बरोबर चिन्हाच्या इकडं गेल्यावर काय होईल? 54 + 8 होईल. 54 + 8 किती झालं? 62. 2 श्रीनाथचे वय, इथं 2 गुणुले, इकडे गेल्यावर काय होणार? भागिले होणार, म्हणजेच श्रीनाथचे वय बरोबर 62/2. 2 बेत्रिक 6, 2 म्हणजे 31 वर्ष. पर्यायामध्ये आहे का? आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, 31 वर्ष, किंवा x मानूनही आपण करू शकतो. आता बघा, श्रीनाथचे वय समजा आपण x मानले, श्रीनाथचे वय बरोबर x आणि ज्योतीचे वय बरोबर x - 8 येते. आता दोघांच्या वयांची बेरीज किती? x अधिक x - 8 म्हणजे हे ज्योतीचे वय आधी हे श्रीनाथचे वय, म्हणजे बघा श्रीनाथचे वय अधिक ज्योतीचे वय बरोबर 54,
आपण त्यांच्या किमती घातल्या. श्रीनाथचे वय x, ज्योतीचे वय x - 8 बरोबर 54. हे x आणि x किती झाले? 2x - 8 बरोबर 54. हे -8 आहे, इकडे गेल्यावर काय होणार? +8 होणार. म्हणजे 2x बरोबर 54 + 8. 54 + 8 किती झाले? 62. 2x बरोबर 62. इथं x गुणाकारामध्ये 2 आहे. मग इकडे गेल्यावर काय होईल? भागाकार. 62 - भागिले 2 म्हणजे x बरोबर किती आले? 31 आले. 31 म्हणजे श्रीनाथचे वय 31 वर्ष. आता प्रश्न क्रमांक 11 बघा. रमा आणि रुद्र यांचे एकूण वय 47 वर्ष आहे. 5 वर्षानंतर रुद्राचे वय 26 वर्ष होईल, तर रमाचे त्यावेळचे वय काय असेल? आता बघा, रमा आणि रुद्र यांचे वय काय आहे? 47 वर्ष. आता बघा, 5 वर्षानंतर दोघांचे वय काय कितीने वाढेल? 5-5ने वाढेल. म्हणजे एकूण वय कितीने वाढेल? 10ने वाढेल. रमा अधिक रुद्र बरोबर यांचे 47 + 10 होईल. 5 + 5 10 म्हणजेच किती होईल? 57 वर्ष होईल. रमा म्हणजे रमाचे वय, रुद्रा म्हणजे रुद्राचे वय. आता त्यांचे रुद्राचे वय 5 वर्षानंतर रुद्राचे वय 26 वर्ष होईल. म्हणजे तिथं रुद्राचे वय दिले 26 वर्ष. रमाचे वय अधिक 26 वर्ष बरोबर 57. तर रमाचे त्यावेळचे वय काय असेल? बघा, म्हणजेच रमाचे वय बरोबर 57. इकडं बरोबर चिन्हाच्या इकडं अधिक आहे, इकडे गेल्यावर काय होईल? वजा होईल. -26 म्हणजेच किती राहिले? रमाचे वय किती आले? 57मधून 26 गेले 31 राहिले. म्हणजे रमाचे वय 31 वर्ष. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. अशा प्रकारे आपला स्वाध्याय 8.1 पूर्ण झालेला आहे. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.